कर्नाटक सरकार के हेड स्पीच कानून के विरोध में बसवा कल्याण में विशाल रैली। एमएलए शरणु सालगर ने सौंपा ज्ञापन। बसवा कल्याण में आज कर्नाटक सरकार द्वारा हेड स्पीच को लेकर बनाए गए कानून के विरोध में एक विशाल रैली निकाली गई। इस रैली का नेतृत्व बसवा कल्याण के विधायक शरणु सालगर ने किया। रैली में बड़ी संख्या में समर्थक और कार्यकर्ता शामिल हुए, जिन्होंने सरकार के इस बिल के खिलाफ नारेबाजी की। रैली शहर के प्रमुख मार्गों से होती हुई तहसील कार्यालय पहुंची, जहां विधायक शरणु सालगर के नेतृत्व में राज्य सरकार को संबोधित एक मेमोरेंडम ज्ञापन सौंपा गया। कार्यकर्ताओं ने भी एक स्वर में इस कानून का विरोध करते हुए इसे वापस लेने की अपील की और कहा कि लोकतांत्रिक मूल्यों की रक्षा के लिए ऐसे कानूनों पर पुनर्विचार जरूरी है। अगर आप हमारे चैनल पर नए हैं तो सब्सक्राइब जरूर करें और अगर फेसबुक पर देख रहे हैं तो फॉलो, शेयर और कमेंट करना न भूलें। धन्यवाद। आज के दिन बहुत दिनों से जो हम सोच रहे थे वो दिन आज हमको देखने को मिल रहा है। जो संविधान प्रकार जिसको बोलने का अधिकार स्वतंत्र डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान के ऊपर हम चल रहे थे, मैंने कांग्रेस सरकार ने किसी राजकीय लीडर, किसी समाज लीडर को हिट शब्द का जो कानून पास किया है उसको भारतीय जनता पार्टी कड़ा विरोध करती है। जब तक उन्हें ये कानून वापिस नहीं लेते हम हमारे शासक के नेतृत्व में हम संघर्ष करते रहेंगे। आज क्या सिद्धरामैया सरकार ने ये फैसला लिया है, क्यों उनको बर्दाश्त नहीं हो रहा? इसका उदाहरण एक है, जहाँ भी हम इलेक्शन लड़ते हैं उधर में बिहार है, महाराष्ट्र है, उसको देखे नहीं जाते। अब कैसा करना बल्कि संविधान के विरुद्ध नहीं स्पीच निकाले सो है, इसका खंडन करते हैं हमारे शासक के नेतृत्व में और सभी भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में। अगर ये स्पीच का जो हेड स्पीच है ना वो वापस में तो कंटिन्यू हम संघर्ष करेंगे। बसव कल्याण महानगरದಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ನಗರ ಮತ್ತು ಗ್ರಾಮಾಂತರ ಮಂಡಲದ ವತಿಯಿಂದ ಇವತ್ತು ನಾವು ಭ್ರಷ್ಟ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ವೇಶ್ಯ ಭಾಷಣದ ಏನು ಬಿಲ್ಲನ್ನು ನಾವೆಲ್ಲರ ವಿರೋಧದ ಮಧ್ಯೆಯೂ ಕೂಡ ಬಿಲ್ ಪಾಸ್ ಮಾಡಬೇಕು, ಸಮಸ್ತ 7 ಕೋಟಿ ಜನರ ಬಾಯಿಯನ್ನು ಮುಚ್ಚಿಸಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಹುನ್ನಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಈ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಇವತ್ತು ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ। ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದಂಥ ಮಂಡಲದ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು, ಎಲ್ಲ ಸಮಸ್ತ ಪಕ್ಷದ ಮುಖಂಡರುಗಳು, ಕಾರ್ಯಕರ್ತರು, ವಿಶೇಷವಾಗಿ ನನ್ನೆಲ್ಲ ಪತ್ರಕರ್ತ ಸ್ನೇಹಿತರೆ, ನಾವು ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಇವತ್ತು ವಿಶ್ವಗುರು ಬಸವಣ್ಣನವರ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ। ಏನು ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಆರ್ಟಿಕಲ್ 19ರಲ್ಲಿ ಮಾತನಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಈ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಭಾರತೀಯನಿಗೂ ಇತ್ತು। ಇವತ್ತು ನಾವು ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಈ ರೈತರ ಬಗ್ಗೆ, ರೈತರಿಗೆ ಪರಿಹಾರ ಕೊಡ್ರಿ, ರೈತರಿಗೆ ಇವತ್ತ ಬಾಂಗ್ಲಾದೇಶದೊಳಗೆ ಇವತ್ತಾಗ್ತದ, ನಾಳೆಗೆ ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಳದೊಳಗೆ ಆಗ್ತದ, ನಾಡ್ದು ಒರಿಸ್ಸಾದೊಳಗೆ ಆಗ್ತದ, ಒಂದ್ ದಿವಸ ಕರ್ನಾಟಕದೊಳಗೂ ಆಗ್ತದ। ಇದರ ವಿರುದ್ಧ ನಮಗೆ ಮಾತಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಹಕ್ಕಾಗಲಿ, ನಮಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ನೀವೇನು ಕಸ್ಕೊಳತ್ತಿರಲ್ಲ, ನಾನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗರಿಗೆ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಯಾವ ನಾಯಕರನ್ನು ಕೂಡ ಬಾಂಗ್ಲಾದೇಶದ ಘಟನೆಯನ್ನು ನೋಡಿ